हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 31 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कान्हाचा लपंडाव यशस्वी ठरला आहे. मनस्विनी गेली बँगलोरला आणि तेजस्विनी मनस्विनीच्या रूपामध्ये कामतांच्या घरी पोहोचली आहे. आणि त्याच वेळेस आषाढी एकादशी असल्यामुळे कुल्फी ही पांडुरंगाचा गेटअप घेऊन शाळेत जात होती. सखीने तिला छान तयार केलं होतं, पण एक थोडीशी कमी बाकी होती आणि ही कमी सरकारने म्हणजेच खऱ्या तेजस्विनीने पूर्ण केली. त्यामुळे सखीला संशय आलाय की सरकारला देवाधर्मातलं एवढं कधीपासून कळायला लागलं आणि सखीने सरकारला जाब विचारलाय, तू मनस्विनीच आहेस ना? हे ऐकून सरकार म्हणजेच खरी तेजस्विनी आणि कान्हा खूप घाबरले आहेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आणि सखी हे दोघे कॅफेमध्ये रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात आणि कान्हा सखीला विचारतो, कमीत कमी तुमचा हात हातात घेणं तर अलाउड आहे ना? सखी म्हणते, नाही, ते सुद्धा अलाउड नाही आहे. कान्हा विचारतो, मग नेमकं काय अलाउड आहे? हे अलाउड नाही, ते अलाउड नाही, काहीतरी अलाउड पाहिजे ना? तर सखी सांगते, फक्त एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे पाहत बसणं अलाउड आहे. हे ऐकून कान्हा खूप रोमॅन्टिक होतो आणि मग सखी आणि कान्हा हे दोघेही एकमेकांकडे पुन्हा पाहत बसतात. त्यांची नजर काय एकमेकांवरून हटत नाही. तेवढ्यात वेटर त्यांच्यासाठी चिकन मंचाव सूप घेऊन येतो. कान्हा आणि सखी हे सूप खाणार. इतक्यात त्यांना आधी काय घडलं होतं ते आठवतं की सूप तर गरम असतं. मग कान्हा हा सखीच्या सूपला फुंकर मारतो. मग सखी हे सूप खाते. कान्हा आणि सखी दोघे एकमेकांकडे पाहत असतात. आता सखी काय लहानच आहे, त्यामुळे सूप खाता खाता तिच्या ओठांना चेहऱ्याला थोडं सूप लागतं आणि मग कान्हा टिश्यू पेपरने हे पुसून देतो आणि हाच तो काय त्यांचा रोमांस. दोघे एकमेकांबरोबर हा रोमांस करून खूप खुश होतात. आणि दुसरीकडे सरकारच्या बंगल्यामध्ये मीनाक्षी, परशुराम आणि गौतमला आज दुपारी काय घडलं, सरकारने चक्क कचरा पेटीत हात घालून एक न्यूजपेपर बाहेर काढला याबद्दल सांगते. हे ऐकून या दोघांना जबर धक्का बसतो. परशुराम विचारतो, हे कसं शक्य आहे? सरकार आणि कचरा पेटीत हात, माझा तर विश्वासच बसत नाहीये. मीनाक्षी सांगते, हो ना, माझा सुद्धा विश्वास बसला नाही. ज्या सरकारला कचरा हे नाव सुद्धा आवडत नाही, त्या सरकारने कचरा पेटीत हात घालून तो पेपर बाहेर काढला. खरंच खूप अवघड आहे. काहीतरी मोठा लपंडाव आहे जेव्हा आपल्याला माहीत नाहीये. तर गौतम सांगतो, याचा अर्थ सरकारला आपल्यावर संशय आलाय. मला तर असं वाटतं की आपण जे रिपोर्ट्स तेथे मंदिरात लपून ठेवले आहेत ते दुसरीकडे हलवावेत. तुम्हाला काय वाटतं? कुल्फी पांडुरंगाचं खूप सुंदर चित्र काढत असते, स्केच काढत असते आणि परशुराम म्हणतो, चालेल ना, आपण ते पेपर्स तेथून शिफ्ट करूया. मीनाक्षी म्हणते, नाही, नको. आज मी त्या सरकारचा हात धरला, त्यामुळे कदाचित तिला आपल्यावर संशय आला असेल आणि आपण जे जेथे आहे तेथेच ठेवूया. इकडचं तिकडे करायला नको, नाहीतर चांगलं केलेलं वाईट होईल आणि आपण अडकू शकतो. सरकारच्या हाती पुरावे लागू शकतात. ही गोष्ट गौतम आणि परशुरामला सुद्धा पटते आणि तेवढ्यात कुल्फी गौतमला तिने काढलेलं पांडुरंगाचं चित्र दाखवते. हे चित्र पाहून गौतम खूप खुश होतो आणि कुल्फी त्याला सांगते, उद्या आषाढी एकादशी आहे ना, तर आमच्या शाळेत दिंडी असणार आहे आणि मी त्यात विठ्ठल बनणार आहे. हे ऐकून या तिघांना खूप आनंद होतो आणि गौतम म्हणतो, तू आहेस गोड, तू विठ्ठलासारखीच दिसते, शाळेने तुझी अगदी योग्य निवड केली आहे. कुल्फीला आनंद होतो आणि मीनाक्षी सांगते, कुल्फी, या पांडुरंगाच्या चित्रात रंग छान भर, खूप छान दिसेल. कुल्फी हो म्हणते आणि परशुराम या फोटोला नमस्कार करतो आणि म्हणतो, विठ्ठला, सगळं काही ठीक होऊ दे, या सरकारचे दिवस भरू दे, तिचा अन्याय संपू दे आणि अन्यायाला, वाईटाला त्याची शिक्षा मिळू दे. सगळ्यांच्या मनात हेच असतं. दुसरीकडे कान्हा आणि सखी हे दोघे मस्त खात पीत बसलेले असतात. या दोघांचं जेवण होतं आणि मग वेटर त्यांना बिल आणून देतो. कान्हा बिल पे करणार. इतक्यात सखी त्याच्या हातातून हे बिल घेते. कान्हा विचारतो, काय करताय? तर सखी त्याला विचारते, तू काय करतोय? कान्हा सांगतो, कुठे काय करतोय? आता आपण येथे खाल्लंय, भांडे कुठे धुवायचे का? त्यापेक्षा बिल भरून टाकतो. सखी म्हणते, नाही, बिल मी भरणार आहे. तर कान्हा तिला समजावून सांगतो, नवरा बायको हे दोघे बाहेर जेवायला गेले आणि जर बिल नवऱ्याने नाही
आणि बायकोने भरलं तर असं समजलं जातं की त्या दोघांचा संसार अजून सुरू झालेला नाहीये. लोक काय म्हणतील, आपल्याला नावं ठेवतील. तर सखी म्हणते, आपण आहे ना असं टिपिकल काहीच करायचं नाहीये. आज नंतर आयुष्यभर आपण जेव्हा कधी बाहेर काही खायला प्यायला जाऊ तेव्हा मी बिल देणार, तू बिल द्यायचं नाही. कान्हा म्हणतो ठीक आहे. सखी म्हणते, आणि संसार सुरळीत सुरू आहे की नाही हे कोण बिल देतं यावरून कळत नाही, तर नवरा बायकोमध्ये काहीही लपवाछपवी नाहीये, त्या दोघांमध्ये कोणताही लपंडाव नाहीये यावरून कळतं. त्यामुळे तू मला वचन दे की आज नंतर तू माझ्याशी कोणताही लपंडाव खेळणार नाही, माझ्यापासून काहीही लपवणार नाही. सखी कान्हा प्रॉमिस देण्याची वाट पाहत असते आणि कान्हा मनात विचार करतो, सखी आज तू खूप चुकीची गोष्ट मागितली आहेस, आता मी तुला हे वचन कसं देऊ हाच प्रश्न कान्हाला पडतो. सखी म्हणते, कान्हा वाट पाहते मी. आणि कान्हा हा तिला सांगतो, देतो ना, देतो, वचनच द्यायचंय ना, आता आपल्यात कोणता लपंडाव नाहीच आहे. असं म्हणून कान्हा चक्क सखीच्या हातात आपला डावा हात देतो आणि तिला वचन देतो की आपल्यात कोणताही लपंडाव नसेल. कान्हा मनात विचार करतो, सखी डाव्या हाताने दिलेलं वचन हे खोटं असतं. आज जरी मी तुला डाव्या हाताने वचन देत असलो ना, तरी एक ना एक दिवस हा सगळा लपंडाव संपेल आणि त्यानंतर मी तुझ्यापासून काहीच लपवणार नाही. कान्हा मनात हा विचार करत असतो. सखी त्याला डोळे दाखवते आणि म्हणते, कान्हा तू मला डाव्या हाताने वचन देतोय आणि वचन हे उजव्या हाताने द्यायचं असतं, डाव्या हाताने दिलेलं वचन खरं नसतं. तर कान्हा सखीला सांगतो, मी डाव्या हाताने तुम्हाला वचन देतोय की मी तुमच्याशी कोणताही लपंडाव खेळणार नाही, आणि मग उजव्या हाताने तुम्हाला वचन देतोय की आयुष्यभर मी तुमच्यावर एवढंच प्रेम करत राहील. हे ऐकून सखी खूप रोमॅन्टिक होते, खुश होते. कान्हाने विषय बदललेला असतो. कान्हा आणि सखी पुन्हा एकमेकांच्या हातात हात देतात, एकमेकांकडे प्रेमाने पाहतात, स्माईल करतात. पण कान्हा खूप दुःखी असतो आणि म्हणतो, सॉरी सखी, आज मी तुझ्याशी पुन्हा एकदा खोटं बोललो, आज मी पुन्हा एकदा लपंडाव खेळला, परंतु आज ना उद्या हा लपंडाव संपेल आणि त्यानंतर मी तुझ्यापासून काहीच लपवणार नाही, असा लपंडाव पुन्हा कधीही खेळणार नाही, असा ठाम निर्धार कान्हा करतो. पण सखीला त्याच्या या लपंडावाबद्दल काहीच माहीत नसतं. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. सकाळी सकाळी कान्हा हा माबरोबर फोनवर बोलत असतो आणि त्याने माला काहीतरी सांगितलेलं असतं. मा म्हणते, पण कबीर मी हे सगळं करायला तयार आहे, याचा फायदा काही होईल का ते तू मला आधी सांग. तर कबीर सांगतो, हो मा, याचा फायदा नक्की होईल आणि काही गडबड जरी झाली तर काही फरक पडणार नाही, कारण तोपर्यंत खरी तेजस्विनी या घरात आलेली असेल, सगळ्यांना सगळं सत्य कळलेलं असेल आणि मग मनस्विनीचा खेळ तोपर्यंत संपुष्टात येणार. मा म्हणते, पण तुझा पूर्ण विश्वास आहे का असंच होईल. कबीर सांगतो, हो मा, माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, जसं आपण ठरवलंय अगदी तसंच होणार. मा चिडून म्हणते, कसं आहे ना कबीर, तुम्हाला कितीही सांगत असला तरी जोपर्यंत माझ्यासमोर रिझल्ट येत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही, कारण आजपर्यंत अनेकदा तुम्हाला हेच बोलबच्चन दिलंय की मा होईल, मा नाही होणार, पण नेहमी तुझी बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी राहिली आहे. त्यामुळे आता माझा तुझ्यावर तितकासा विश्वास राहिलेला नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, देवदत्तच्या अस्थी अजूनही वाट पाहताय मनस्विनीच्या बरबारीची आणि त्यांच्या प्रवाहित होण्याची. आता हे सगळं तुझ्या हातात आहे. हे सगळं ऐकून कान्हा खूप इमोशनल होतो. तेवढ्या सरकार तिच्या रूममधून बाहेर पडत असते आणि कान्हा हा पाठमोरा असतो, त्यामुळे त्याला हे कळत नाही की सरकार आपले मागे. आणि कान्हा म्हणतो, हो मा, मी माझं वचन नक्की पूर्ण करेल, नाहीतर मी सुद्धा कबीर देवदत्त किर्लोस्कर नाही. आणि सरकार हे ऐकते, तिला हे नाव ऐकू येतं देवदत्त, आणि सरकार म्हणते देवदत्त. कान्हाला जबर धक्का बसतो. मा सुद्धा हे ऐकते. कान्हा मागे वळून पाहतो. मला समजतं की सरकार आली आहे आणि तिने काहीतरी ऐकलंय. कान्हा मागे वळून पाहतो. सरकार त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते की याने देवदत्त हे नाव घेतलं का. आणि इकडे अपर्णा तिच्या रूममध्ये काहीतरी साड्या बॅगमध्ये ठेवत असते. तेवढ्यात तेजस्विनी तेथे येते आपल्या खऱ्या रूपात आणि म्हणते, अपर्णा हे पहा मी लाडू बनवली आहे. हे पाहून अपर्णाला आनंद होतो. पण अपर्णा म्हणते, अगं पण तू मनस्विनीच्या रूपात का नाहीये, तू तेजस्विनी का बनलीस. तेजस्विनी सांगते, मला खूप कंटाळा येतो ग दिवसभर ते मनस्विनीसारखा वेश करून फिरायला, आणि तसंही माझी परीक्षा घ्यायला आता तुझा मुलगा नाहीये ना,
आणि माझी परीक्षा झाली आहे, माझी सगळी प्रॅक्टिस झाली आहे, मला आता तिच्यासारखं नाही राहायचं आहे. तर अपर्णा म्हणते, अगं पण तेजस्विनी म्हणते, जाऊ दे ना, आता मा येथे नाही आहे, कबीर येथे नाही आहे, मग मला राहू दे असंच, मला असंच बरं वाटतं. ते सगळं तू सोड, मी तुझ्यासाठी लाडू बनवलेत, खा आणि सांग कसे बनलेत लाडू. अपर्णा हे लाडू घेते आणि म्हणते, वाह, तू माझ्यासाठी लाडू बनवले खरंच. आणि अपर्णा या लाडूचा सुगंध घेते, थोडासा लाडू टेस्ट करते आणि म्हणते, अरे वा, किती छान लाडू बनवलेत, म्हणजे खूप दिवसानंतर मी हे लाडू खाल्ले आहेत. त्यामुळे तेजस्विनीला आनंद होतो. तेजस्विनी विचारते, खरंच छान झालेत का? अपर्णा सांगते, अगं हो, खूप छान झाले आहेत, मी अनेक वर्षानंतर असे लाडू खाल्लेत. आणि तेजस्विनीला जुना किस्सा आठवतो. तेजस्विनी सांगते, जेव्हा कधी हे बिझनेस टूरला जायचे ना, तर राघवसाठी मी असेच लाडू बनवायचे आणि यासाठी 2 कारणं होती. एकतर मी त्यांना माझ्या हाताने बनवलेले लाडू दिले की त्यांना माझ्यापासून 2 दिवस दूर राहण्याचं दुःख कमी व्हायचं. त्यांना असं वाटायचं की मी त्यांच्याबरोबरच आहे आणि त्यांना त्यांच्या मित्रांसमोर माझ्या बढाया करायची संधी मिळायची की माझी बायको किती सुगरण आहे, किती छान लाडू बनवते. खरंच राघव राघवच होते. आणि ते चेष्टासुद्धा करायचे की तुझा गोडवा मला या लाडूंमधून मिळतो. हे ऐकून अपर्णा हसू लागते. तेजस्विनी खूप लाजते. अपर्णा म्हणते, अगं किती भोळी होतीस तू. तेजस्विनी खूप दुःखी होते आणि म्हणते, खरंच खूप भोळी होते मी आणि त्याचाच फायदा त्या नालायक मनस्विनीने उचलला. मला माझ्या राघवपासून, माझ्या मुलीपासून दूर केलं. माझ्या भोळ्या स्वभावामुळेच हे सगळं घडलं. तेजस्विनी दुःखी होते ही गोष्ट अपर्णाला समजते. अपर्णा लगेच विषय बदलते. अगं ते मला रेसिपी सांग ना. तेजस्विनी विचारते, काय? अपर्णा म्हणते, अगं या लाडवांची रेसिपी, मला हे लाडू खूप आवडलेत, मी सुद्धा कान्हाला माला खाऊ घालेल, मला शिकवशील का तू हे लाडू कसे बनवलेस? तेजस्विनी म्हणते, हो हो सांगते ना, नक्की सांगते. आणि इकडे सरकार ही जिन्यावरून खाली उतरते. कान्हा चांगलाच घाबरलेला असतो आणि कान्हा हा सरकारलाच विचारतो, तू काय माझं बोलणं लपून ऐकत होतीस का? कान्हा खूप चिडलेला असतो, घाबरलेला असतो. सरकार त्याच्या समोर येते आणि म्हणते, मी तर लपून ऐकत नव्हते, पण तू माझ्यापासून लपून काही करतोयस का? तू काय लपंडाव खेळतोय का? ते मला सांग. कान्हा आणि सरकार एकमेकांसमोर असतात आणि सरकार म्हणते, देवदत्त. देवदत्त हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आता फक्त जेव्हा कान्हा समोर असतो तेव्हाच सरकारने देवदत्त हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं आहे. म्हणजे कान्हाला देवदत्त कोणी आठवत नाही. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा नंदाला सरकार मारत होती तेव्हा तर मोठ्या मोठ्या बढाया मारत होती की मी राघवला मारलो, मी देवदत्तला मारलं. आणि ज्या माणसाचा खून तुम्ही केलाय त्या माणसाचं नाव तुम्हाला माहीत नाही, त्या माणसाचं घर तुम्हाला माहीत नाही. हे असं कसं होऊ शकतं? पण आता हे सरकारला आठवत नाही हे मात्र खरं आहे. कान्हा खूप घाबरतो की सरकारला माझ्याबद्दल कळायला नको की मी देवदत्त किर्लोस्करचा मुलगा आहे. आणि तेवढ्यात सखी तेथे येते. सरकार हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करत असते आणि सखी या दोघांना पाहून विचारते, काय सुरू येथे? हे दोघेही सखीकडे पाहतात. सखी जिन्यावरून खाली उतरते आणि सरकार आणि कान्हामध्ये येऊन थांबते आणि सरकारला विचारते, काय बोलत होती तू कबीरशी? तेवढ्यात कान्हाला माचा कॉल येतो आणि कान्हा फोनवर बोलायला बाजूला जातो. सखी सरकारवर खूप चिडते आणि म्हणते, यानंतर कबीरपासून लांब राहायचं आणि माझ्या सासरीसुद्धा जायचं नाही. सरकारला जबर धक्काच बसतो की सखी हे काय बोलतीये की माझ्या सासरी जायचं नाही. कारण सरकार तर सखीच्या सासरी कबीरच्या घरी गेलीच नाहीये. पण सखीला असं वाटतं की काल तिने जिला पाहिलं तीच सरकार होती, पण ती तेजस्विनी होती हे सखीला माहीत नाहीये. आणि इकडे कान्हा हा फोनवर बोलायला येतो. मा विचारते, काय ऐकलंय त्या सरकारने? पण कान्हा तिला सांगतो, नाही नाही काही ऐकलं नाही. सखी मॅडम ऐनवेळेस आल्या ना आणि त्यांनी सगळं काही सांभाळून घेतलं. मा खूप चिडते आणि म्हणते, बस झालं, त्या मुलीचं कौतुक माझ्यासमोर करायचं नाही. काल तिच्यामुळे तुझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला असता. तिने तुला काल सगळं सांगितलंच असेल ना? कान्हा म्हणतो, हो त्यांनी मला सगळं सांगितलं, पण प्लॅन फ्लॉप झाला असता म्हणजे? मा कान्हाला सांगते, काल जेव्हा ती घरी आली तेव्हा तिने खऱ्या तेजस्विनीला मनस्विनीच्या रूपात पाहिलं. हे ऐकून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग मा कान्हाला झालेला सगळा प्रकार सांगते. सखीने हे कान्हाला सांगितलेलं नसतं. आणि इकडे सखी ही सरकारला ठणकावून सांगते, माझ्या सासरी जायचं नाही. सरकार विचारते, ए हे काय बोलतेस तू?
मी का जाऊ तुझ्या सासरी? सखी म्हणते, अगं तू काय मला वेडी बिडी समजतेस का? काल मी माझ्या डोळ्यांनी तुला माझ्या सासरी पाहिलं. तू मला स्वतः म्हणालीस की तू राजलक्ष्मी किर्लोस्करांना भेटायला आलीये, त्यांना सांगायला आलीये की तुमच्या मुलाला आणि तुमच्या सुनेला तुमच्या घरी बोलवा, माझ्या घरी राहू देऊ नका, आणि आता इथे बदलून पडतीयेस. सरकारला काही कळतच नाही की सखी हे काय बोलतीये. सखी म्हणते, अगं माणसाने खोटं बोलावं, पण एवढं पण नाही. माझ्या समोर तू तेथे उभी होतीस आणि आता म्हणतीयेस की मी तेथे नव्हतेच. सरकारला कळतच नाही की सखी हे काय बोलतीये, आणि सखीला कळत नाही की सरकार मी तिला तेथे भेटले याबद्दल का नकार देतीये. दुसरीकडे कान्हाला माने सगळं सांगितलेलं असतं आणि कान्हा म्हणतो, बरं झालं मा, तुम्ही मला हे सगळं सांगितलं. आता मी तुम्हाला जे सांगितलंय त्या प्रकारे तुम्ही करायचं आहे. मा म्हणते, हो ते तर मी करेलच, पण मला रिझल्ट हवा आहे. कान्हा मला वचन देतो, यावेळेस तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल, आणि तो फोन कट करतो. आणि कान्हा आता सगळं काही सांभाळण्यासाठी पुन्हा हॉलमध्ये येतो. सरकार चिडून म्हणते, अगं मी तुझ्या सासरी गेलेच नव्हते, तू हे काय बोलतीयेस? आणि सखीला आठवतं की मी दरवाजावरची बेल वाजवली, मग सरकारने दरवाजा उघडला आणि मला सांगितलं की मी येथे तुझ्या सासूला आणि त्या म्हातारीला भेटायला आले होते, तुझ्या त्या फ्रॉड नवऱ्याला आणि तुला घरी बोलवा असं सांगायला आले होते. हे सगळं सखीला आठवतं. सखी चिडून म्हणते, आता तर हद्दच झाली. अगं माणसाने किती खोटं बोलावं, किती खोटं बोलतेस तू. माझ्या समोर होतीस तू आणि आता नाही म्हणतीयेस. काहीतरी समोरासमोर भेटल्यावर तर खोटं नाही बोलू शकत ना. बाकीची लपवाछपी ठीक आहे, पण याला तू कसं काय नाही म्हणू शकतेस? सरकारला कळतच नाही की सखी नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करतीये. आणि तेवढ्यात कान्हा तेथे येतो. कान्हाला समजतं की सखी खूप मोठी माती खातीये. सरकार म्हणते, मी तुझ्या सासरी गेले नव्हते. कान्हा चिडून म्हणतो, जाऊ द्या बेबी सरकार, तुम्ही कोणाकडून सत्य ऐकून घेण्याची अपेक्षा धरताय? मला तर संशय, तिला सत्य खरं म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसेल. आयुष्यात ती एकदा पण खरं बोलले नसेल. हे ऐकून सरकार खूप चिडते. सरकार दुसरीकडे पाहत असते आणि कान्हा म्हणतो, ए ए ए यू यू इकडे पाय, चल इकडे पाय. तुला मी शेवटचं सांगतोय, यानंतर आहे ना माझ्या घरी जायचं नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील, एवढं लक्षात ठेव. सरकारला खूप राग येतो आणि सरकार कान्हाला बोट दाखवून म्हणते, आणि तू लक्षात ठेवायचं, तुझ्या बायकोला आणि स्वतःला आवरायचं, माझ्याशी नीट बोलायचं. हे घर माझं आहे, तुम्ही दोघे माझ्या घरात राहताय. लाथ मारून दोघांना हाकलून देईल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. कान्हा आणि सखी खूप चिडतात. सरकार चिडून म्हणते, मी नव्हतेच गेले तर मी कशाला खोटं बोलेल, मी नव्हते गेले तर नव्हते गेले. सखीला काही कळतच नाही. कान्हा हसू लागतो आणि म्हणतो, होतं होतं होतं, काही काही लोकांबाबतीत आहे ना असं होतं. सखी मॅडम, तुम्हाला आठवतंय का प्रीतम धर्माधिकारी? तो नाही का काही दिवसांपूर्वी यांना गंडून गंडून निघून गेला. काय तर म्हणे, प्रीतम धर्माधिकारी, धर्माधिकारी इंडस्ट्रीजचा मालक, तो माझ्याबरोबर मोठं कोलॅबरेशन करणारे. सखीला वाटलं, अरे त्याचा विषय कशाला काढतोय हा. आणि सरकार कान्हाकडे रागारागाने पाहते. कान्हा म्हणतो, झालं कोलॅबरेशन, भेटली का मोठी डील? तुम्हाला किर्लोस्करांना मागे पाडायचंय, पाडलं का? अहो तुम्हाला काही आठवतं तरी का? जाऊ द्या ते दे सोडून, उद्या बँगलोरला जायचंय, हे तरी आठवतंय का? हे सगळं सोड, उद्या बँगलोरला जा. तेथे जाऊन 2-4 कंपनीज बरोबर कोलॅबरेशन कर, तेवढंच तुझं काही भलं होईल. कामत इंडस्ट्री बुडतीये, बुड त्याला काडीचा आधार, त्या इंडस्ट्रीला वर काढ, नाहीतर तू पण जाशील 12च्या भावात आणि तुझी कंपनी पण जाईल 12च्या भावात. हे ऐकून सरकारला खूप राग येतो. कान्हा म्हणतो, आणि हो एक लक्षात ठेव, तेथे माझी मा राजलक्ष्मी किर्लोस्कर सुद्धा येणार आहे. त्यांच्यापासून थोडं जपून राहा, नाहीतर त्यासुद्धा तुझी वाट लावतील, एवढं लक्षात ठेव. सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा बस झालं, चल आता. सरकार सगळं गुपचूप ऐकून घेत असते आणि कान्हा म्हणतो, बस कसं झालं? ही बोलते तेव्हा आपण सुद्धा बस नाही करायचं. आणि कोण तो? प्रीतम धर्माधिकारी. काय मग आठवला की नाही? सरकारला खूप राग येतो आणि ती कान्हाला बोट दाखवते. कान्हा आणि सखी स्माईल करतात. सखी ही कान्हाला आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जाते. सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, या कान्हाने खूप स्मार्टली विषय बदलण्याचा प्रयत्न केला, परंतु मी सुद्धा एवढी मूर्ख नाहीये. कान्हा थांब, आता मी तुला दाखवतेस की मी सुद्धा काय चीज आहे. नक्कीच तू माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी गडबड आहे आणि ती गडबड मी नक्की शोधून काढणार, असं सरकार ठरवते. या कान्हाला मी काही सोडणार नाही,
असं ती ठाम ठरवते. इकडे सखी ही कान्हाला घेऊन आपल्या बेडरूममध्ये येते. कान्हाला चिडून विचारते, तुझं काय सुरू होतं? त्या प्रीतम धर्माधिकारीचा विषय कशाला काढलास तू? कान्हा म्हणतो, हो सॉरी, ते चुकलंच माझं. मी तिला डिवोर्सण्याच्या नादात तो विषय काढला. नंतर मला कळलं, अरे यार हा विषय कशाला काढला. तर सखी सांगते, पण मला या मनस्विनीचं कळत नाहीये. ती मनस्विनी काल मला स्वतः भेटली तेथे तुमच्या घरी आणि आता सांगतीये की नाही मी तेथे नव्हतेच. आणि तुला खरं सांगू का कान्हा, मला सुद्धा असं वाटलं की ही मनस्विनी नाहीये, कारण तशी तर ती माणसात नाहीच आहे. म्हणजे ती एक माणूस म्हणून अतिशय घाणेरडी आहे, ते तिच्या वागण्या बोलण्यातून कृतीतून कळून येतं. पण काल आहे ना, मला असं वाटलं की तिच्यात माणुसकी आली आहे. म्हणजे तिच्यामध्ये एक ह्युमन टच होता, ती मला वेगळीच वाटली. हे ऐकून कान्हाला धक्काच बसतो. कान्हाला समजतं की तेजस्विनी सगळ्यांना फसू शकते, पण सखीला नाही फसू शकत. सखी म्हणते, काल म्हणजे मला असं पहिल्यांदा वाटलं, अरे यार ही तर माणसात आहे, तिच्यात काहीतरी भावना आहे. तिचं बोलणं, तिचं माझ्याकडे पाहणं, हे सगळं मला नेहमीपेक्षा खूप वेगळं वाटलं रे. आणि खरंच ती मनस्विनी आहे असं मला वाटलंच नाही. कान्हाला समजतं आता सखीला जास्त विचार करू दिला तर सखीला शंका येईल. त्यामुळे कान्हा हा सखीचा हात पकडतो आणि सखीला जवळ ओढतो. तिच्या कमरेवर हात ठेवतो. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि कान्हा सखीला म्हणतो, कसं आहे ना सखी, बाहेर इतका छान पाऊस पडतोय, बाहेर वातावरण रोमॅन्टिक, मी रोमॅन्टिक, आणि तू आपल्या दोघांचा विषय काढायचा सोडून त्या सरकारचा विषय काढतीये. सरकार आणि रोमांस काही संबंधच राहे का? उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, त्यापेक्षा आपण एकाच ध्रुवावरचे आहोत. आपण दोघांनी रोमांस केला पाहिजे. तू किती अनरोमॅन्टिक आहे, असं म्हणून कान्हा हा सखीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. सखीसुद्धा यासाठी तयार असते आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. सखी आपले डोळे बंद करते आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आता सरकार ही बँगलोरला CEOंच्या मीटिंगसाठी चालली आहे आणि कान्हाने मला सांगितलंय की सरकारला जास्तीत जास्त वेळ तेथेच बँगलोरमध्ये थांबून ठेवा. म्हणजे इकडे जोपर्यंत सरकार बँगलोरला आहे तोपर्यंत तेजस्विनी असेल आणि तेजस्विनी आपलं काम करू शकेल. कान्हाचा प्लॅन सक्सेसफुल होणार. मग आता तेथे सरकारला अडवून ठेवू शकेल का? आणि जेव्हा खरी तेजस्विनी मनस्विनीच्या रूपात कामतांच्या घरी येईल तेव्हा काय काय धमाके होणार आहे, नेमका कान्हाचा प्लॅन काय आहे, हे सगळं पाहायला मजा येणार आहे. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कुल्फीने सांगितल्याप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी तिला शाळेत पांडुरंग बनून जायचं असेल. मग सखी, कान्हा, गौतम, मीनाक्षी हे सगळेजण तिला तयार करत असतील. कुल्फी खूप सुंदर दिसत असेल आणि त्याच वेळेस खरी तेजस्विनी मनस्विनीच्या रूपामध्ये घरी येणार. तिला पाहून सगळे तोंड वाकडं करतील. सखी म्हणेल, कुल्फी तू एकदम परफेक्ट दिसतीये. परंतु सरकार म्हणेल, म्हणजे खरी तेजस्विनी म्हणेल, नाही काहीतरी कमी आहे. कान्हा खुश असेल की शेवटी तेजस्विनी घरी आली. पण सखी चिडून म्हणेल, तू गप्प बस, तुला काय कळतं काय? बोलायचं म्हणून बोलतीये की काहीतरी कमी आहे. आणि मग तेजस्विनी ही गंध लावणार, तिळा लावणार आणि हे पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल की सरकारने हे सगळं केलंय आणि जी कमी होती ती कमी भरून काढली आहे. तेव्हा सखी ही पुढे येईल आणि ती सरकारला विचारेल, तुला केव्हापासून देवाधर्माचं एवढं कळायला लागलं? तू खरंच मनस्विनी आहे की दुसरी कोणीतरी आहे? आणि हे ऐकून तेजस्विनीला टेन्शन येईल, कान्हाला सुद्धा टेन्शन येईल की या सखीला सगळंच हळूहळू कळायला लागलंय. या सखीला हे सत्य कसं काय कळलं? मग आता सखीला कळणार का की आपल्या घरात जी मनस्विनी बनून आली आहे ती मनस्विनी नाही आहे, तर ती चक्क तेजस्विनी आहे. पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. दिवसेंदिवस ही मालिका इंटरेस्टिंग होत चालली आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप खूप
धन्यवाद.